शनी शिंगणापुरातील शनेश्वर देवस्थानचा कारभार पुन्हा जुन्या विश्वस्तांकडे। उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं प्रशासक रद्द करून जुन्याच विश्वस्तांकडे सोपवला कारभार। उच्च न्यायालयाच्या निर्णयाचं विश्वस्त मंडळाकडून स्वागत। संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी संपली। पुढील सुनावणी 19 डिसेंबरला होणार। आजच्या सुनावणीतही आरोपींवरती आरोप निश्चिती झाली नाही। कोर्टाकडून दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेण्यात आला। कोल्हापुरी पायताण आता 7 समुद्रापार जाणार। प्राणाचा कोल्हापुरी चप्पलच्या विक्रीसाठी मिडकॉम आणि मिडकार संस्थांशी सामंजस्य करार। लिओनेल मेसी उद्यापासून 3 दिवस भारत दौऱ्यावर। कोलकाता, हैदराबाद, मुंबई आणि दिल्लीमध्ये मेसीचे कार्यक्रम आयोजित। सारंगखेडा घोडे बाजारात नागेश देसाईंच्या 15 कोटींच्या ब्रह्मोस घोड्याची चर्चा। गुजरातमधून आलेला काळा रुबाबदार आणि लयबद्ध चालणारा हा घोडा देशातल्या टॉप अश्वांपैकी एक। यवतमाळच्या वणीमध्ये 4 ठिकाणी कोळसा व्यापाऱ्यांवरती सीबीआयचा छापा। निकृष्ट कोळशाचा पुरवठा करून हजारो कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप। रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात उद्योजकांवरती ईडीची धाड। सचिन पाकळेंच्या निवासस्थानी ईडीकडून चौकशी सुरू। काल सकाळपासून ईडीच्या 2 टीम्स पाकळेंच्या कार्यालयात। मुंबईत शिंदेंच्या शिवसेनेनं ठाकरे बंधूंना डिवचलं। भाषा किंवा प्रांताच्या नावावरती मुंबई महानगरपालिकेवरती भगवा फडकणार नाही। नगरपालिकेवरती महायुतीचाच भगवा फडकणार अशा आशयाचे बॅनर शिवसेना उपनेते कमलेश राय यांनी अंधेरी परिसरात लावले। बॅनर